नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश मिंगे, संशोधन सहयोगी, कृषी संशोधन केंद्र पालघर। आज आपण फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प व्हॉट्सअप अंतर्गत चिकू पिकावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी फळगळ या रोगासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चिकू पिकामध्ये फळगळ हा रोग प्रामुख्याने फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो। या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो। पावसाळ्यात वाढणाऱ्या चिकू फळाच्या सर्व अवस्थांवर या रोगाची लक्षणे दिसून येतात। प्रादुर्भावित फळे ही काळी पडतात, कुचतात व गळून पडतात। या रोगामुळे पावसाळ्यामध्ये फळाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या रोगाचा प्रसार कशा प्रकारे होतो, कोणकोणते घटक या रोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असतात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या संदर्भात आता आपण सविस्तर जाणून घेऊया। हा एक बुरशीजन्य रोग आहे। फायटोप्थोरा पाल्मिवोरा या बुरशीमुळे या रोगाची लागण होते। या बुरशीचे बीजाणू सुपारी आणि नारळाच्या शेंड्याच्या भागात सुप्तावस्थेत असतात। तसेच बागेतील रोगग्रस्त चिकूची फळे, पाने, फांद्या व जमिनीवरील चिकूचे अवशेष यामध्ये सुप्तावस्थेत असतात। हवेतील आर्द्रता जास्त असल्यास पावसाळ्यात किंवा सिंचनाच्या पाण्यात या बुरशीचे बीजाणू सक्रिय होतात। हे बीजाणू अतिशय सूक्ष्म असतात। सोसाट्याचा वारा तसेच पावसाचे शिंतोडे यांच्यामार्फत हे बीजाणू वाहून आणले जातात। हे वाहून आणलेले बीजाणू झाडाच्या फळांवर, खोडांवर किंवा मुळांवर आढळून संसर्ग घडवतात। पृष्ठभागावर पडलेले हे बीजाणू पोषक वातावरणामध्ये वाढायला सुरुवात होते। हे बीजाणू बुरशीधागे तयार करून फळांच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि आतील अन्नद्रव्य शोषून घेतात। त्यामुळे फळांचा रंग बदलायला सुरुवात होते। कालांतराने फळे काळी पडतात। हे बुरशीधागे वाढत जाऊन पुन्हा फळांच्या पृष्ठभागावर येतात आणि पुन्हा त्या ठिकाणी बीजाणू तयार होतात। तेव्हा आपल्याला फळांवर काळी बुरशी दिसून येते। मुख्यतः उष्ण व दमट हवामानामध्ये हा संसर्ग वेगाने पसरतो। पावसाळ्यामध्ये असे वातावरण तयार होते आणि या रोगाच्या वाढीसाठी मदत करते। म्हणून पावसाळ्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। या रोगासाठी आणि रोगाच्या वाढीसाठी पुढील घटक कारणीभूत असतात। हवेतील तापमान 27 ते 30 डिग्री सेंटीग्रेड, जास्त आर्द्रता साधारण 82% पेक्षा जास्त, सततचा पाऊस आणि जास्त आर्द्रता यामुळे बुरशीच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते। बागेत साफसफाई नसणे त्यामुळे ही बुरशी मोठ्या प्रमाणावर वाढते। जुन्या व दाट बागांमध्ये प्रादुर्भाव जास्त असतो। अशा भागांमध्ये हवा खेळती नसते, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही। झाडांच्या आतील भागात हवा खेळती नसल्यामुळे ओलावा वाढतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव होतो। जमिनीच्या फांद्या, फळं जमिनीला लागल्यास व जमिनीच्या जवळ येत असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते। बागेतील पाण्याचा योग्य निचरा होत नाही, त्यामुळे झाडांच्या बुंद्याशी पाणी साचून राहते। साचून राहिलेल्या पाण्यामुळे झाडांच्या मुळांची श्वसन क्षमता, अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता कमी होते। झाडे कमकुवत होतात, त्यामुळे सहज या रोगाला बळी पडतात। पाणी साचून राहिलेल्या बागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फळे गळून पडलेली दिसून येतात। खत व्यवस्थापनाचा अभाव, झाडांना योग्य ते पोषण मिळत नाही। रोगग्रस्त बागेतून प्रादुर्भावित फळे किंवा अवजारे किंवा माणसांद्वारे या रोगाचा प्रसार निरोगी बागेमध्ये होऊ शकतो। आता या रोगाचे नियंत्रण कसे करावे ते पाहूया। या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा। एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीमध्ये पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा। दाट बागेमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यात चिकू बागेची नियमित स्वच्छता करावी। बागेतील प्रादुर्भावित फळे, फांद्या, पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा। त्यामुळे रोगाचे उगमस्थान, प्राथमिक प्रसार आणि पुनःप्रसार कमी होण्यास मदत होईल। बागेमध्ये सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचावा आणि हवा खेळती राहावी, यासाठी झाडांची छाटणी आणि विरळणी करून घ्यावी। साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये झाडाच्या मधल्या मुख्य फांदीची छाटणी आणि विरळणी करून घ्यावी, जेणेकरून सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचेल। फांद्या एकमेकात मिसळू नयेत यासाठी झाडाची सर्व बाजूंनी छाटणी करून घ्यावी। झाडाच्या जमिनीला टेकलेल्या आणि जमिनीलगतच्या 3 ते 4 फुटापर्यंत खोडावरील फांद्या छाटून टाकाव्यात। छाटणी केलेल्या फांद्यांवर बोर्डो पेस्ट लावावी। पावसाळ्यामध्ये चिकू बागेच्या सभोवती तसेच बागेमध्ये भारी जमिनीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जागोजागी चर खोदावे। पावसाळ्यानंतर झाडाखालची व सभोवतीच्या जमिनीची उथळ नांगरणी करावी। झाडांना योग्य प्रमाणात खतांची मात्रा द्यावी, जेणेकरून झाड सुदृढ राहील आणि या रोगाला लगेच बळी पडणार नाही। निरोगी बागेमध्ये रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी रोगग्रस्त बागेतून फळे, अवजारे निरोगी बागेत नेणे टाळावे। रोगग्रस्त बागेतून निरोगी बागेत जाताना चपला, पाय धुवून बागेमध्ये प्रवेश करावा। या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा हर्झियानम हे जैविक बुरशीनाशक 250 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात झाडाच्या विस्ताराखाली पसरावे। सोबतच पावसाळ्याच्या अगोदर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व
आणखी 2 फवारण्या 1 महिन्याच्या अंतराने म्हणजेच जून व जुलै महिन्यात कराव्यात. फवारणी करताना संपूर्ण झाडावर फवारणी करावी. झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवरही औषध पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. किंवा मेटॅलॅक्झिल 8% आणि मॅन्कोझेब 64% क्रियाशील घटक असणाऱ्या मिश्र बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 3 वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी आणि 1 महिन्याच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. फवारणीच्या वेळेस बुरशीनाशकाच्या द्रावणात स्टिकर मिसळून फवारणी करावी, म्हणजे पावसामुळे बुरशीनाशक वाहून जाणार नाही, पानांवर आणि फळांवर चिकटून राहील. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही 1-2 गोष्टींचा अवलंब करून आपण या रोगापासून आपली बाग वाचवू शकत नाही. जर आपल्याला या रोगापासून आपल्या बागेला सुरक्षित ठेवायचं असेल आणि या रोगामुळे होणारं नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर एकात्मिक रोग व्यवस्थापन या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. जर आपल्या बागेत या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब आपल्याला सातत्याने करायचा आहे. या रोगापासून आपण लगेच आपली बाग रोगमुक्त करू शकत नाही. सातत्याने या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या रोगाच्या नियंत्रणासाठी सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करून आपण आपली बाग या रोगाला बळी पडण्यापासून वाचवू शकतो आणि या रोगापासून होणारे नुकसान टाळू शकतो. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.